विधान परिषदेच्या रिंगणामध्ये कुणाला उतरायचं याचा फायनल ड्राफ्ट मुंबईमध्ये तयार झाला आहे. आता पुन्हा हायकमांडचा मोहर उमटवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीवारी ते करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 5 जागांसाठी भाजपने सोशल इंजिनिअरिंग आणि संघटन असा दुहेरी फॉर्म्युला निश्चित केला आहे. दिल्लीमध्ये पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीनंतर नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला 15 नावांची चर्चा होती, पण इच्छुकांची संख्याही वाढून आता 26 वरती पोहोचली. भाजपने यंदा एक नवीन कॅल्क्युलेशन मांडलंय. पक्षासाठी किमान पुढची 15 वर्ष तग धरू शकतील अशा तरुण आणि अनुभवी कार्यकर्त्यांना संधी देण्याचं सूत्र आहे. मात्र भाजपच्या धक्कातंत्राची धास्ती इतकी आहे की शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाही आपली उमेदवारी कन्फर्म मानायला तयारी नाही आहे. नितीन नवीन यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर महाराष्ट्रामधील पहिलीच मोठी राजकीय निवड आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीला कल हा नेमका कोणाकडे असेल, निष्ठावंतांकडे की आयात केलेल्या नेत्यांकडे, याबाबत राजकीय वर्तुळामध्ये मोठी उत्सुकता आहे. काँग्रेसमधून आलेल्या प्रज्ञा सातव यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी उर्वरित 4 नावांवरती सस्पेन्स कायम आहे. त्यामुळं दिल्ली कोणाला कौल देते आणि मुंबईमध्ये कोणाचे पत्ते हे कट होतात त्याचं उत्तर आज संध्याकाळपर्यंत मिळण्याची चिन्ह आहेत. शिंदेच्या शिवसेनेमध्ये विधान परिषदेसाठी नीलम गोरेंचं नाव आघाडीवर आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा हा पक्षाला होईल असा विश्वास व्यक्त होते. मात्र दुसरीकडे बच्चू कडू यांच्या प्रहारचं विलिनीकरण होणार की स्वतंत्र राहणार याबाबत अद्याप धुरळा हा खाली बसलेला नाही आहे. कडूंनी आपली भूमिका गुलदस्त्यामध्ये ठेवल्यानं शिंदे सेनेसमोर पेच निर्माण आहे. अजित पवार गटामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. अवधूत तटकरे, राजेंद्र जैन, उमेश पाटील, सूरज चव्हाण ही नावं शर्यतीमध्ये आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शब्द अंतिम असेल अशी चर्चा आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचं फायनल मॅन कोण असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महाविकास आघाडीमध्ये 1 जागा आणि अनेक दावेदार अशी स्थिती आहे. उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेवरती जाण्यास तयार झालेत, तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. पण चर्चा अशी आहे की ठाकरे परिषदेत जावं, मात्र बदल्यात राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडाव्याची अट टाकली गेली. ठाकरे या अटीवर काय भूमिका घेतात याकडे मवियांचं भवितव्य अवलंबून असेल.